अटेंडन्स द्या पटकन. Okay, so today we are starting with our new lesson, that is an ideal ruler. एक आदर्श राज्यकर्ता. तर आपण इथून मागच्या लेसन्स मध्ये बघितलं की स्वराज्याची स्थापना कशी झाली. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी किती कॉन्फ्लिक्ट केला, मीन्स संघर्ष कसा केला. इथून मागचे जे 3-4 लेसन्स होते याच्यावरती आपण संपूर्ण स्वराज्यावरती होते. तर त्याची स्थापना कशी झाली, युद्ध कसे झाले, आदिलशाही, सिद्दी, निजामशाही, हे ज्या लढाया होत्या त्यांच्याबरोबर लढत असताना स्वराज्याची स्थापना कशी झाली. सो आजच्या लेक्चरमध्ये ॲन आयडियल रूलर म्हणजे एक फक्त स्वराज्याची स्थापना करणे एवढंच शिवाजी महाराजांचं उद्दिष्ट नव्हतं, तर एक आदर्श राज्यकर्ता म्हणून ते कसे होते. स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर आपला स्वराज्याचा कारभार व्यवस्थित चालावा, म्हणजेच ऍडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित व्हावं, त्यासाठी त्यांनी काय काय गोष्टी केल्या होत्या. तर हे आपल्याला या लेसन मध्ये पाहायचंय. म्हणजे ते जनतेची कशी काळजी घेत, किंवा त्यांचं जे राज्य होतं स्वराज्य त्याच्यामध्ये त्यांनी कसं संघटन कौशल्य कसं होतं त्यांनी ऑर्गनायझेशन कसं केलं होतं, त्यांचं सैन्य, पॉलिसी रिगार्डिंग आर्मी म्हणजे सैन्याविषयी त्यांचे काय धोरण होते, किंवा पॉलिसी ऑफ टॉलरन्स म्हणजे सहिष्णुता धोरण कसं होतं त्यांचं. सहिष्णुता मीन्स काय, सर्व धर्म समभावाचं जे धोरण होतं तर ते कसं होतं, त्याविषयी त्यांचं काय मत होतं शिवाजी महाराजांचं. अँड द इन्स्पिरेशन फॉर फ्रीडम, आणि स्वराज्याची प्रेरणा त्यांनी सतत कशी लोकांमध्ये जागृत ठेवली, हे सगळं आपल्याला या लेसन मध्ये बघायचं आहे. ओके. Okay, Shardul, it's okay. We have just started. Before the foundation of Swaraj, Maharashtra was under the domination of the Adil Shahi, Siddhi, Portuguese and Mughal powers. आपलं झाला होता ना लेसन, क्वेश्चन आन्सर्स पण आपण पाहिले होते मला वाटतं. क्वेश्चन आन्सर्स पण मी एक्सप्लेन केले होते याचे, कारण लास्ट क्लास आपला मिस झाला होता लास्ट थर्सडेचा. ओके. सो आयडियल रूलर पण आपण मला वाटतं झाला होता थोडासा, पण आपण परत बघूयात आता पहिल्यापासून. Before the foundation of Swaraj, Maharashtra was under the domination of Adil Shahi, Siddhi, Portuguese and Mughal powers. Shivaji Maharaj struggled against these powers. He faced all kinds of adverse circumstances. He founded an independent and sovereign Swaraj. He set up a system for the administration of his Swaraj. He turned Swaraj into Surajya, a kingdom that sought the welfare of all. Maharaj created a new order with his capability. In the course of conflict for the founding of Swaraj, he himself had to face many grave dangers. Events like the meeting with Afzal Khan, the siege of Panhala, the attack on Shaiste Khan, the escape from Agra, all involved a great amount of risk. Shivaji Maharaj emerged successful in all these events. No harm came to him. So before the foundation of Swaraj, Maharashtra was under the domination of आदिलशाही, सिद्धी म्हणजे
स्वराज्याच्या स्थापनेपूर्वी, फाउंडेशन होण्यापूर्वी आपला जो महाराष्ट्र आहे तो आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज आणि मुघल सत्तेच्या अंमलाखाली होता, त्यांच्या डॉमिनेशन मध्ये होता. शिवाजी महाराज स्ट्रगल्ड अगेन्स्ट दिस पॉवर्स. शिवाजी महाराजांनी केला या सगळ्या सत्तांविरुद्ध खूप संघर्ष केला त्यांनी. ही फेस्ड ऑल काइंड्स ऑफ ऍडवर्स सर्कमस्टन्सेस. त्यांनी सगळ्या प्रकारच्या अशा ऍडवर्स सर्कमस्टन्सेस म्हणजे प्रतिकूल परिस्थितीला त्यांनी फेस केलेलं होतं, समोर गेले होते. ते ऍडवर्स सर्कमस्टन्सेस सुद्धा त्यांनी फेस केले होते. प्रतिकूल परिस्थितीत ते न डगमगता त्यांनी त्याचा सामना केला होता. ही फाउंडेड अँड इंडिपेंडंट अँड सॉव्हरेन स्वराज. त्यांनी कशा प्रकारचं स्वराज्य स्थापन केलं होतं तर स्वतंत्र, इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र, अँड सॉव्हरेन म्हणजे सार्वभौम, जिथे सर्व जाती धर्माच्या लोकांना जे सर्व जाती धर्माचे लोक ज्या राज्यामध्ये राहतात ते त्याला बोलतात सॉव्हरेन. ही सेट अप अ सिस्टीम फॉर द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ दी स्वराज. आणि त्यांचं जे स्वराज्य होतं त्यासाठी त्यांनी एक व्यवस्थित व्यवस्था लावली होती. सगळे सिस्टमॅटिक होतं सगळं ऍडमिनिस्ट्रेशन. त्यांचं जे प्रशासन होतं स्वराज्याचं सगळं एक सिस्टमॅटिक पद्धतीने चालत होतं. ही टर्न स्वराज इंटू सुराज. आणि अशा प्रकारे स्वराज्याची स्थापना केली, स्वतंत्र सार्वभौम स्वराज निर्माण केलं, त्याच्यातलं प्रशासन व्यवस्थित चालत होतं. म्हणजेच काय होतं, त्यांनी स्वराज्याचं सुराज्य निर्माण केलं होतं. सु म्हणजे काय, चांगलं, चांगलं राज्य. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, पण सुराज्य म्हणजे एक चांगल्या प्रकारचं राज्य त्यांनी बनवलं होतं. अ किंगडम दॅट सॉट द वेलफेअर ऑफ ऑल. आणि हे जे राज्य होतं ते कसं होतं, सर्वांच्या कल्याणासाठी होतं. वेलफेअर म्हणजे कल्याणाकरता, सर्वांच्या कल्याणासाठी होतं. महाराज क्रिएटेड अ न्यू ऑर्डर विथ हिज कॅपॅबिलिटी. महाराजांनी म्हणजे नवीन नवीन ऑर्डर्स तयार केले होते, नवीन धोरणं आखली होती. त्यांच्या कपॅबिलिटीनुसार, क्षमतेनुसार त्यांनी नवीन नवीन धोरण आखले होते. इन द कोर्स ऑफ द कॉन्फ्लिक्ट फॉर द फाउंडिंग ऑफ स्वराज ही हिमसेल्फ हॅड टू फेस मॅनी ग्रेव्ह डेंजर्स. म्हणजे स्वराज्याची स्थापना जेव्हा होणार होती त्याच्या आधी शिवाजी महाराजांनी स्वतःच खूप सगळ्या धोक्यांना ते सामोरे गेले होते. खूप सगळे डेंजर्स, ग्रेव्ह डेंजर्स त्यांच्या समोर आले होते. जसं की इव्हेंट्स लाईक मीटिंग विथ अफजल खान, अफजल खानाची भेट, त्याच्यामध्ये त्याचे हात तुटले होते. द सेज ऑफ पन्हाळा, पन्हाळ्याला वेढा दिला होता. द अटॅक ऑन शाहिस्ते खान, शाहिस्ते खानवर हल्ला झाला. एस्केप फ्रॉम आग्रा, आग्र्यावरून त्यांची सुटका कशी झाली है ना. आग्र्याला भेटायला गेले ते, आग्र्यानंतर तिथे त्यांना बंदी बनवलं गेलं. मग तिथून त्यांनी ते आणि संभाजी महाराज हे सुटून कसे आले बाहेर, हे सगळं आपण पाहिलं होतं लास्ट लेसन मध्ये. ऑल इन्व्हॉल्ड अ ग्रेट अमाऊंट ऑफ रिस्क. या सगळ्यामध्ये खूप रिस्क होती, खूप धोका होता. तरी सुद्धा शिवाजी महाराजांनी हे सगळं सक्सेसफुली हे सगळे इव्हेंट्स किंवा ह्या घटना पार केल्या होत्या. आणि नो हार्म केम टू हिम. आणि त्याच्यामध्ये त्यांची कुठलीही हानी झाली नव्हती. जास्त अशी कोणती त्यांची हानी झाली नव्हती, नुकसान जास्त झालं नव्हतं. अविका, अविका आहे का क्लासमध्ये? अविका, धनश्री. Yes, ma'am. Please read next paragraph. Okay. Ma'am, I want to read that. Think about it also. Yes, yes. Okay. Think about it. Shivaji Maharaj could establish Swaraj due to his royal and dedicated associates. Collect proverbs from the different languages that state the importance of friendship. For example,
A friend in need is the friend in needed. Organ. Ma'am, what is that organism? Organi Organizational skill. Organizational skill. Maharaj inspired the people Inspired. ins- inspired the people around हाँ. him to work for Swaraj, for the Swaraj. The organizational skill was unparalleled. With the with these skills, he drew around himself brave people who were also extremely loyal. These close associates of Maharaj performed their duty, even by risking their own lives. There are many instances of this in the founding of the Swaraj. Jiva Mahala, who killed Baba Sayyid at the critical moment during the meeting with Afzal Khan. Shiva Kashid, who crossed the siege of Panhalagad in the dis- and what is that Disgust. disgust of Shivaji Maharaj. Baji Prabhu, Baji Prabhu Deshpande, who blocked Hmm. the advance of the enemy on the way to Vishalgarh. Murarbaji Deshpande, who defended the fort of Purandar. Tanaji Malusare, who sacrificed his life while conquering Sinhagad. Hiroji Farzand and Madari Mehtar, who risked their lives during the escape of Maharaj from Agra, etc. Maharaj took great care of, of his associates. For example, Kanoji Jedhe was associated with Maharaj in the work of the Swaraj from the very beginnings. When the beginning Kano, Aging. Hmm. Kan, Kanoji fell ill, Maharaj told him not to neglect his medicines or treatment on any account. Okay. So good. Shivaji Maharaj could establish Swaraj due to his loyal and dedicated associates. म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कुणामुळे केली होती तर त्यांचे जे प्रामाणिक आणि जीवाला जीव देणारे किंवा डेडिकेटेड होते म्हणजे खूप जीव झोकून काम करणारे त्यांचे सहकारी होते. कलेक्ट प्रोवर्ब्स फ्रॉम डिफरंट लँग्वेजेस दॅट स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ फ्रेंडशिप. वेगळ्या लँग्वेजेस मधले म्हणी गोळा करायच्या तुम्हाला, जसं की इंग्लिशमध्ये बोलतात अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. म्हणजे इन नीड म्हणजे काय, फ्रेंड इन नीड म्हणजे जो गरजेच्या वेळी जो फ्रेंड जो असतो जो उपयोगाला येतो तोच आपला खरा मित्र है ना. फ्रेंड इन डीड म्हणजे तोच खरा मित्र. तर अशा प्रकारच्या मराठीतल्या म्हणी असतील किंवा दुसऱ्या लँग्वेजेस हिंदी मधल्या वगैरे तर त्या कलेक्ट करायच्या. महाराज ऑर्गनायझेशनल स्किल म्हणजे संघटन कौशल्य. तर लीडरशिप क्वालिटी म्हणतो ना आपण, शिवाजी महाराज एक लीडर होते म्हणजे एक संघटन कौशल्य होतं त्यांच्याकडे, सगळ्यांना लीड करण्याचं एक सामर्थ्य होतं त्यांच्यामध्ये. तर ते स्किल कसं होतं त्यांचं. महाराज इन्स्पायर्ड द पीपल अराउंड हिम टू वर्क फॉर द स्वराज. तर महाराज नेहमीच काय करत तर लोकांना प्रेरणा देत, इन्स्पायर्ड करत, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना नेहमी स्वराज्यासाठी काम करण्यासाठी इन्स्पायर करत. म्हणजे नेहमीच त्यांना लेक्चर्स देऊन किंवा स्पीचेस मधून किंवा लोकांना समजवून ते भाग पाडत की आपल्याला स्वराज्याची स्थापना करायची आहे किंवा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे
ह्या गोष्टीचं महत्व ते लोकांना पटवून देत. हिज ऑर्गनायझेशनल स्किल्स वॉज अनपॅरलड. म्हणजे त्यांचं जे संघटन कौशल्य होतं, लिडरशिप क्वालिटी होती त्यांच्यामधली, नेतृत्व गुण होता त्यांचा, तो कसा होता? अनपॅरलड, म्हणजे अतुलनीय होता, सगळ्यांपेक्षा वेगळा होता, सगळ्यांपेक्षा क्वालिटीज होत्या त्यांच्यामध्ये. ऑर्गनायझेशनल व्यवस्थापनाच्या क्वालिटीज होत्या. विथ दिस स्किल ही ड्रीव अराउंड हिमसेल्फ ब्रेव्ह पीपल हु वेर ऑल्सो एक्स्ट्रीमली लॉयल. तर ह्या कौशल्यामुळे, हे स्किल होतं त्यांच्याकडे, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, तर त्यांच्या आजूबाजूचे सगळे जे ब्रेव्ह पीपल होते, म्हणजे धाडसी जे लोक होते, ब्रेव्ह म्हणजे काय, धाडसी, तर अशा, आणि खूप प्रामाणिक होते, एक्स्ट्रीमली लॉयल असे ते साथीदार होते, अशा लोकांना त्यांनी गोळा केलं. These close associates of Maharaj perform their duty even by risking their own life. आणि ह्या सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या ज्या कर्तव्य होते ते व्यवस्थितपणे पार पाडले. इवन बाय रिस्किंग देअर ओन लाईव्ह, म्हणजे इवन त्यांनी जीवाची पर्वा न करता, जीव धोक्यात घालून स्वराज्यासाठी त्यांनी त्यांची कर्तव्य पार पाडली. देअर आर मॅनी इन्स्टन्सेस इन द फाउंडिंग ऑफ स्वराज. असे खूप प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. इन्स्टन्सेस म्हणजे काय, एक्झाम्पल्स, उदाहरणं आहेत. जसं की जीवा महाल. जीवा महालने काय केलं होतं? हु किल्ड बाबा सय्यद ऍट द क्रिटिकल मोमेंट ड्युरिंग मीटिंग विथ अफजल खान. तर अफजल खानशी जेव्हा भेट होत होती तेव्हा त्यांनी बाबा सय्यदला मारलं होतं. शिवा काशीद हु क्रॉस द सेज ऑफ पन्हाळगड इन द डिस्गस्ट ऑफ शिवाजी महाराज. शिवा काशीद आपण पाहिलं होतं, शिवाजी महाराजांसारखाच सेम त्याचे जे लुक्स होते, पर्सनॅलिटी जी होती ती शिवाजी महाराजांसारखी होती दिसायला. त्याच्यामुळे मग त्यांनी शिवाजी महाराजांचा वेश धारण केला होता आणि पन्हाळगडावरून ते निघून गेले, असं एक चित्र उभं राहिलं होतं की शिवा काशीद होते ते शिवाजी महाराजांच्या ऐवजी. आणि मग शिवाजी महाराजांनी नंतर मागच्या बाजूने पन्हाळगडावरून ते पळाले होते. तर हे शिवा काशीद हु क्रॉस द सेज ऑफ पन्हाळगड इन द डिस्गस ऑफ शिवाजी महाराज, म्हणजे शिवाजी महाराजांसाठी त्यांनी पन्हाळगड सुद्धा, वेढा सुद्धा क्रॉस केला होता. बाजी प्रभू देशपांडे हु ब्लॉक द ऍडव्हान्सेस ऑफ द एनिमी ऑन द वे टू विशालगड. तर बाजी प्रभू देशपांडेंनी सुद्धा विशाळगडाकडे येणाऱ्या शत्रू सेनेला ब्लॉक केलं होतं, म्हणजे अडवलं होतं. मुरारबाजी देशपांडे हु डिफेंडेड द फोर्ट ऑफ पुरंदर. मुरारबाजी देशपांडेंनी पुरंदरचा किल्ला संरक्षित केला होता, संरक्षण दिलं होतं, डिफेंड केलं होतं त्याला. तानाजी मालुसरे हु सॅक्रिफाईस हिज लाईफ व्हाईल कॉन्क्वेरिंग सिंहगड. तर सिंहगडावरती जेव्हा लढाई झाली तेव्हा तानाजी मालुसरेंनी त्यांचा जीव गमावला होता. हिरोजी फरजान अँड मदारी मेहतर हु रिस्क देअर लाईव्ह ड्युरिंग एस्केप ऑफ महाराज फ्रॉम द आग्रा. तर आग्र्यावरून जेव्हा सुटका होणार होती त्यावेळेला हिरोजी आणि मदारी ह्या दोघांनी सुद्धा आपला जीव धोक्यात टाकला होता. महाराज टूक ग्रेट केअर ऑफ हिज असोसिएट. त्याच्यामुळे मग महाराज पण त्यांचे जे साथीदार होते त्यांची खूप काळजी घेत असत, कारण त्यांनी सुद्धा, त्या साथीदारांनी सुद्धा जीवाची पर्वा न करता शिवाजी महाराजांना साथ दिली होती स्वराज्य स्थापनेमध्ये. त्यामुळेच मग महाराज सुद्धा त्यांची तेवढीच काळजी करत. फॉर एक्झाम्पल, कान्होजी जेडे वॉज असोसिएटेड विथ महाराज इन द वर्क ऑफ स्वराज फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. तर कान्होजी जेडे होते जे त्यांचे सहकारी, ते स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये खूप आधीपासून, व्हेरी बिगिनिंग म्हणजे सुरुवातीपासूनच शिवाजी महाराजांसोबत काम करत. सो व्हेन एजिंग कान्होजी फेल इल, म्हणजे एजिंग झालं, कान्होजींचं वय झालं होतं, एज त्यांचं वाढलं होतं, त्यावेळेला ते आजारी पडले होते. मग महाराज टोल्ड हिम नॉट टू निग्लेक्ट हिज मेडिसिन्स ऑर ट्रीटमेंट ऑन एनी अकाउंट. महाराजांनी त्यांना बजावून सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही औषध आणि उपचार याच्यावरती कॉम्प्रोमाइज नाही करायचं, दुर्लक्ष नाही करायचं, निग्लेक्ट नाही करायचं. तर तब्येतीची व्यवस्थित काळजी घ्या असं त्यांनी कान्होजींना सांगितलं होतं. अंडरस्टूड? समजलं का सगळ्यांना? परत सांगायचं.
लक्ष आहे सगळ्यांचं? प्लीज एव्हरीबडी पे अटेन्शन. तर आपण काय पाहिलं तर संघटन कौशल्य कसं होतं, म्हणजे नेतृत्व गुण कसं होतं त्यांचं, आणि स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांचे असोसिएट जे होते त्यांनी सगळ्या असोसिएटचे आपण नेम्स पाहिले, आणि त्यांनी स्वराज्यासाठी काय काय म्हणजे किती त्यांनी त्यांची ड्युटी कशी पार पाडली हे सगळं आपण पाहिलं. तर त्याचप्रमाणे शिवाजी महाराज सुद्धा त्यांच्या असोसिएटची कशी काळजी घेत, हे जसं की कान्होजी जेडेंचं आपण एक्झाम्पल पाहिलं. केअरिंग फॉर द रायट म्हणजे जनतेची काळजी कशी घेत, केअर कशी करत, रयतेची काळजी कशी घेत. रयत म्हणजे काय, त्यांच्या स्वराज्यामधले लोक, जनता, त्यांची काळजी ते कशी घेत. ओके, मग अशी कोण नव्हतं, मी नाव घेतलं होतं, अविका ना? अविका, रीड नेक्स्ट पार्ट. रयतेची काळजी. स्वराज्य स्थापनेच्या कार्यास महाराजांचा शत्रूशी संघर्ष चाललेला होता. शत्रूंच्या स्वराज्यामुळे प्रजा शस्त्र होत असे. अशा वेळी रयतेची जास्तीत जास्त काळजी घेण्यात महाराजांना प्रयत्न असे. शाहिस्ते खानाची स्वारीच्या वेळी महाराजांनी रोहीखोडाच्या देशमुखास रयते संबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिला. यांनी त्या देशमुखास गावोगावी हिंडून घाटाखाली जेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना नेण्यास सांगितले. या कार्यास एका घडीच्या दिरंग न करणे असे त्यास बजावले. पुढे महाराजांनी त्या पुढील प्रमाणे सक्त ताकीद दिली. जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्यांचे पाप तुमच्या माथी बसेल. आपल्या सैनिकांकडून रयतेला त्रास होऊ नये अशी काळजी महाराज घेत असत. लष्करविषयक धोरण. महाराजांच्या ओके ओके, थांब अविका, थांब, आधी हे समजून घेऊ आपण. Caring for the riot. While establishing the Swaraj, Maharaj had to constantly struggle against his enemies. म्हणजे while establishing स्वराज म्हणजे स्वराज्याची स्थापना जेव्हा होणार होती तर महाराज had to constantly struggle against his enemies. महाराजांना सतत स्ट्रगल करावा लागत होता, शत्रूसोबत स्ट्रगल करावा लागत होता. His subject suffered due to enemy invasions. आणि मग त्यांचे जे जनता होती, सब्जेक्ट्स होते, तर त्यांना नेहमीच शत्रूचा आक्रमणाचा सामना करावा लागेल. आता शत्रू कुठल्या दिशेने सामना करणार आहे किंवा ते कल्पना नसायची ना त्यावेळेला. मग तिथल्या जनतेवर अचानक आक्रमण झालं, शत्रूचा हल्ला झाला तर तिथे इफेक्ट होत, तिथल्या जनतेवरती त्याचा इफेक्ट होत. ऍट सच टाइम्स महाराज यूज टू टेक अटमोस्ट केअर टू प्रोटेक्ट द रायट. तर अशा वेळेला महाराज जे होते ते जास्तीत जास्त जनतेची काळजी कशी घेता येईल याचा विचार करत, रयतेची कशी काळजी घेता येईल यासाठी ते प्रयत्न करत. अटमोस्ट केअर म्हणजे ते जास्तीत जास्त काळजी घेत, त्यांच्या संरक्षणाची काळजी घेत. ऍट द टाइम ऑफ शाहिस्ते खान्स कॅम्पेन महाराज वॉर्न द देशमुख ऑफ द रोहिदा व्हॅली नॉट टू फेल इन हिज ड्युटी टुवर्ड्स द रायट. म्हणजे शाहिस्ते खानाचं जे मोहीम चालली होती त्यावेळेला शिवाजी महाराजांनी देशमुखांना सांगून ठेवलं होतं की त्यांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये बिलकुल कमी पडायचं नाहीये किंवा फेल व्हायचं नाहीये. ही टोल्ड देशमुख टू व्हिजिट एव्हरी व्हिलेज अँड शिफ्ट पीपल टू सेफ प्लेस डाऊन द घाट. तर त्यांनी देशमुखांना प्रत्येक खेडेगावाला भेट द्या आणि तिथल्या लोकांना दुसरीकडे शिफ्ट करा, म्हणजे घाटाच्या खाली जिथे सेफ प्लेस आहे तिथे
शिफ्ट करायचे आदेश दिले होते. ही स्ट्रिक्टली टोल्ड हिम नॉट टू डिले इवन फॉर अ मोमेंट. त्यांनी स्ट्रिक्टली त्यांच्या देशमुख जो असोसिएट होता त्यांना सांगून ठेवलं होतं की एका क्षणाचा सुद्धा विलंब न करता लोकांना सेफ प्लेस मध्ये घेऊन जा. अँड देशमुख दॅट इफ ही डिड नॉट thus take care of the riot, the Mughal army would prisoner. म्हणजे जर शिवाजी महाराजांनी वॉर्न केलं देशमुखला, जर त्याने असं केलं नाही, जनतेची जर काळजी घेतली नाही, तर मुघल आर्मी काय करेल तर लोकांना तुरुंगामध्ये टाकेल. अँड देन इट वुड बी सीन ॲज देशमुख डुईंग. आणि मग ह्याचे पाप कुणाच्या माथी लागेल तर देशमुखांच्या. तर तुरुंगात लोकांना जावं लागेल आणि हे देशमुखांमुळे होईल. असं देशमुख डुईंग म्हणजे हे देशमुखांमुळे होईल. महाराज ऑल्सो सॉ दॅट the soldiers did not in any way cause any harm to the riot. आणि महाराज याची पण काळजी घेत की तिथले जे सोल्जर्स होते, सैनिक होते, तर त्यांनी कुठल्याही प्रकारे तिथल्या जनतेला त्रास नाही दिला पाहिजे अशी याची महाराज काळजी घेत. म्हणजे जे जनतेची, सामान्य जनतेची सुद्धा शिवाजी महाराजांना किती काळजी होती. तर हे जे सगळे शत्रू हल्ले होत असत त्यावेळेला सगळ्यात आधी सामान्य रयत जी होती म्हणजे जनता जी होती त्याला फेस करावं लागेल. शत्रूचं आक्रमण झालं की म्हणजे तिथे बॉम्बस्फोट होत किंवा मग लढाई होत, तर सामान्य जनतेची पिकांचं नुकसान होत, शेतीचं नुकसान होत किंवा त्यांच्या जीव जात असत किंवा ते जखमी होत असत, तर अशा वेळेला त्यांनी देशमुखांना कसं वॉर्न केलं होतं. आणि त्याचबरोबर तिथले सोल्जर्सला सुद्धा त्यांनी वॉर्न केलं होतं की कुठल्याही प्रकारे जनतेला त्रास नाही झाला पाहिजे. पॉलिसी रिगार्डिंग द आर्मी म्हणजे सैन्याविषयी कसं धोरण होतं महाराजांचं. त्यांचं जे सैन्य होतं, घोडदळ, पायदळ, हे जे आपण पाहतो लष्कर, तर ह्याच्याविषयी त्यांचं मत काय होतं, त्यांचं धोरण कसं होतं. ओके संजना, रीड नेक्स्ट पार्ट. लष्कर विषयक धोरण. महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती. सैन्यास वेळेच्या वेळी वेतन दिले जावे याबाबत त्यांचा कटाक्ष होता. त्यांनी सैनिकांना वेतन रोख रकमेत देण्याची व्यवस्था केली. मध्ययुगीन भारतात ठिकाणच्या राजवटींमध्ये आणि इतरत्र सैनिकांना रोख वेतनाऐवजी जहागीर देण्याची पद्धत होती. महाराजांनी ही पद्धत रद्द केली. त्यांच्या मोहिमा जेव्हा शत्रूच्या प्रदेशात जात तेव्हा सैनिकास जे काही मिळेल ते सर्व सरकारात जमा करण्यासाठी लष्करात ताकदी होती. मोहिमेमध्ये पराक्रम केल्याबद्दल सैनिकांचा मान सन्मान केला जात असे. लढाईत जे सैनिक मृत्यू पावत त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेत असत, जखमी सैनिकांचीही काळजी घेत असत. लढाईत शरण आलेल्या किंवा कैद झालेल्या शत्रू सैनिकांना ते चांगलीच वागणूक देत असत. ओके. तर सैन्याविषयी कसं धोरण होतं तर महाराज मेंटेन अ स्ट्रिक्ट डिसिप्लिन इन द आर्मी. सैन्यामध्ये त्यांनी एक कडक शिस्त लावली होती. सैन्याला त्यांच्या एका डिसिप्लिन मध्ये ठेवलं होतं, शिस्तीमध्ये ठेवलं होतं. ती शिस्त त्यांनी कायम पाळली होती. ही वॉज पर्टिक्युलर अबाउट पेईंग सॅलरीज ऑफ द आर्मी इन टाइम. तर ते खूप जागरूक होते. म्हणजे त्यांच्या सैन्याला जी सॅलरी होती, पगार जो दिला जात, त्याच्याविषयी ते खूप जागरूक होते. वेळच्या वेळेला त्यांना पगार मिळाला पाहिजे किंवा त्यांना काही त्रास नाही झाला पाहिजे याच्या बाबत ते खूप जागरूक होते. ही मेड अरेंजमेंट्स टू पे सॅलरीज ऑफ सोल्जर इन कॅश. तर त्यांनी अशी व्यवस्था केली होती की त्यांच्या जे सैनिक होते त्यांच्या ज्या सॅलरीज होत्या, त्यांचं पगार वेतन जे होतं ते कॅश मध्ये दिलं जावं, म्हणजे पैशांच्या स्वरूपात दिलं जावं. तर पूर्वीच्या काळी हे जे जागीर्स दिले जायचे, म्हणजे एखादा जमिनीचा तुकडा त्यांना बक्षीस म्हणून दिला जात सैनिकांना. पण असं न करता शिवाजी महाराजांनी कॅश मध्ये सॅलरीज द्यायला सुरुवात केली होती. कारण की त्याच्यामुळे काय झालं तर आपलं स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य मिळालं होतं. तर हे
जमिनीचे तुकडे देण्याऐवजी त्यांना पैसे देण्यास सुरुवात केली. कारण पूर्वी जमिनीचे तुकडे देऊन देऊनच काय झालं होतं तर त्या त्या जमिनी त्या त्या लोकांच्या होऊन गेल्या आणि मग ते दुसऱ्या राज्याने आक्रमण केलं किंवा दुसरा राजा येऊन त्या राजाशी मिळाला, त्या सैनिकाशी मिळाला, तर मग तो जमिनीचा तुकडा त्यांच्या हातून जात, म्हणजेच काय होत हळूहळू आक्रमण वाढत. त्याच्यामुळे मग त्यांनी ही पद्धत बंद करून कॅश मध्ये सॅलरी द्यायला सुरुवात केली. प्रॅक्टिस असाइड म्हणजे जागीच द्यायची जी पद्धत होती ती बाजूला ठेवली त्यांनी. महाराज स्ट्रिक्ट ऑर्डर टू द आर्मी दॅट any valuables collected during the campaign in enemy's territories were to be deposited with the government. म्हणजे महाराजांनी स्ट्रिक्ट ऑर्डर दिल्या होत्या सैनिकांना की व्हॅल्युएबल्स कलेक्टेड ड्युरिंग कॅम्पेन ऑफ एनिमी, म्हणजे एनिमी टेरिटरी म्हणजे काय तर शत्रू सैन्याचा जो प्रदेश होता त्याच्यामधून काही व्हॅल्युएबल्स कलेक्ट केलं असेल, म्हणजे काही किमती सामान जर त्यांना मिळालं असेल, सोनं चांदी हिरे वगैरे, किंवा अजून काही व्हॅल्युएबल्स डॉक्युमेंट्स असतील किंवा अशा काही गोष्टी असतील तर त्या गव्हर्नमेंटकडे म्हणजे सरकार जमा केल्या जाव्यात असं त्यांनी धोरण ठरवलं होतं. सोल्जर्स वेर ऑनर्ड फॉर देअर ब्रेव्हरी इन अ कॅम्पेन. तर सैनिकांना एक सन्मान दिला जात असे, म्हणजे एखाद्या मोहिमेमध्ये जर धाडसाचं काम केलं एखाद्या सैनिकांनी तर त्याला सन्मान दिला जात, त्याला बक्षीस देणं किंवा त्याचा सत्कार करणं, अशा प्रकारे त्याला सन्मान दिला जात. ही लुक्ड आफ्टर द मेंटेनन्स ऑफ द फॅमिलीज ऑफ सोल्जर हु डाईड इन द बॅटल. तर म्हणजे जे सैनिक युद्धामध्ये मरण पावले आहेत आणि त्यांच्या मागे त्यांच्या फॅमिलीज असणार, त्यांचे वाईफ, त्यांचे मुलं, तर त्यांची काळजी ते घेत असत. त्यांची काळजी म्हणजे त्यांची जबाबदारी, त्यांच्या फॅमिलीची जबाबदारी शिवाजी महाराजांनी घेतली होती. ही टूक केअर ऑफ द वाउंडेड सोल्जर्स, ही ट्रीटेड वेल द एनिमी सोल्जर्स. म्हणजे ते वाउंडेड म्हणजे जखमी झालेले सैन्य जे होतं, एखाद्या लढाईमध्ये सैनिक जखमी झाले तर त्यांची जी ट्रीटमेंट असते ती व्यवस्थित केली जावी. अँड ही ट्रीटेड वेल द एनिमी सोल्जर्स, आणि जे शत्रू सैन्य होतं त्यांना सुद्धा ते तेवढ्याच चांगल्या प्रकारे वागणूक देत. हु हॅड सरेंडर देमसेल्स ऑर हु हॅड बीन कॅप्चर्ड, म्हणजे शत्रू सैन्य जे पकडलं गेलं आहे किंवा सरेंडर म्हणजे शरण यायचं. बऱ्याच वेळेला लढाईमध्ये हारणार असं दिसलं की सैन्य जे होतं ते सरेंडर व्हायचं, म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे शरण जात असे शत्रूला, त्यांचा जीव वाचावा म्हणून ते शरण जात. तर अशा सैनिकांची सुद्धा काळजी शिवाजी महाराज घेत. म्हणजे काय कसं होतं त्यांचं रिगार्डिंग पॉलिसी रिगार्डिंग आर्मी, तर त्यांनी सैनिकांना कॅश मध्ये सॅलरी द्यायला सुरुवात केली किंवा मग जे जे हे होते व्हॅल्युएबल्स कलेक्ट करायचे, जे सैनिक दुसऱ्या प्रदेशात जाऊन किमती सामान गोळा करत, तर ते गव्हर्नमेंट मध्ये जमा झालं पाहिजे असा त्यांनी नियम बनवला होता. आणि ज्या ज्या सैनिकांनी धाडसी कर्तृत्व बजावलं होतं युद्धामध्ये तर त्यांना सन्मान दिला जात, सत्कार केला जात, किंवा जे जखमी सैनिक होते किंवा जे मरण पावले होते सैनिक त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी शिवाजी महाराजांनी उचलली होती. त्याचबरोबर शत्रू सैन्यातले जरी सोल्जर्स असले तरी जे शरण गेलेले असतील किंवा ज्यांना पकडण्यात आलेलं असेल त्यांची सुद्धा काळजी शिवाजी महाराज घेत, त्यांना सुद्धा त्रास होऊ नये याची खबरदारी घेत. ओके, अंडरस्टूड. ओके, आवाज ब्रेक होतोय का? आता आवाज ब्रेक होतोय? मी 1 मिनिट मध्ये क्लास लिव्ह करून जॉईन करते परत.
आता आवाज येतोय का सगळ्यांना? ओके, लेट्स सी. ऍक्च्युली आज नेटवर्क क्लिअर आहे, पण मे बी होऊ शकतो प्रॉब्लेम मध्ये आधी. तर समजलं का? हा लेसन समजतोय का सगळ्यांना? इझी लेसन आहे ऍक्च्युली. हा लेसन इझी आहे. याच्यामध्ये जास्त म्हणजे इथून मागचे जे लेसन होते तर ते शाहिस्ते खान आणि वेगवेगळे राजे आणि महाराजे, ते खूप लक्षात ठेवण्यासारखं होतं. ऍक्च्युली याच्यामध्ये समजायला इझी आहे हे सगळं. ओके, आता आदिती रीड कर. हॅलो येस आदिती. हॅलो डू यू नो येस, आवाज येतोय मला इफ तुझा. war broke do you know if war broke out during the period of sowing growing तिचे ते काय रिपिंग. reaping of रिपिंग crops ऑफ क्रॉप्स. there would be no limit reaping of crops there would be no limit to the loss of farmers. Not only would the movements of army interfere with the work of sowing, but the soldiers would cut off and take away standing crops or would destroy them. They would rob the houses of farmers. Shivaji Maharaj had ordered the officers to prohibit his soldiers from such actions. The letter written by Chhatrapati Shivaji Maharaj in 1674 CE to his military officers is very important in the regard. It shows how minutely Shivaji Maharaj thought about the discipline in the army. If you harass and trouble the subjects belonging to different castes by robbing them of their grains, fodder, grass, vegetables, etc., those subjects would leave their houses and migrate elsewhere. Many of them would starve to death. If would be as if you are more atrocious than the Mughals, there would be great uproar. Okay. If war broke out during the period of sowing, growing, ripening of crops, there would be no limit to the loss of farmers. म्हणजे कधी कधी अचानक युद्धाला सुरुवात व्हायची, किंवा त्यावेळेला जेव्हा म्हणजे पिकांच्या लागवडीचा टाइम असेल, सोविंग, ग्रोविंग, वाढीचा टाइम असेल, किंवा रिपिंग म्हणजे पीक काढणीचा टाइम असेल, अशा वेळेला अचानक वॉर ब्रोक व्हायचं, म्हणजे युद्धाला सुरुवात व्हायची. आणि त्यावेळेला शेतकऱ्यांचं खूप नुकसान होत असेल. नॉट ओनली वुड द मुवमेंट्स ऑफ आर्मी इंटरफेअर विथ द वर्क ऑफ सोविंग, बट द सोल्जर्स वुड कट ऑफ अँड टेक अवे स्टँडिंग क्रॉप्स ऑर वुड डिस्ट्रॉय देम. तर युद्धाला सुरुवात व्हायची त्यावेळेस ते जे आर्मी सैन्य ते लागवडीच्या कामामध्ये इंटरफेअर करत, किंवा मग आलेले जे क्रॉप होते, पिकं जी वाढलेली होती ती सुद्धा कट करून टाकत त्यावेळेला, आणि त्यांना डिस्ट्रॉय करत, त्याचा विनाश करत. दे वुड रॉब द हाऊसेस ऑफ फार्मर्स. ते फार्मरचे म्हणजे घरामध्ये चोरी सुद्धा करत. रॉब म्हणजे काय? रॉबरी म्हणजे चोरी करणे. तर फार्मर्स शेतकऱ्यांच्या घरी चोरी करत,
Shivaji Maharaj had ordered the officers to prohibit his soldiers from such actions. तर शिवाजी सांगितलं होतं की अशा सैनिकांवर कडक कारवाई करा. जर सैनिक असं करत असतील, शेतकऱ्यांना त्रास देत असतील, तर त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. The letter written by Chhatrapati Maharaj, Shivaji Maharaj in 1674 to his military officer is very important in this regard. म्हणजे शिवाजी महाराजांनी एक 1674 मध्ये एक त्यांच्या मिलिटरी ऑफिसर, लष्करी अधिकाऱ्याला पत्र लिहिलं होतं. ते पत्र म्हणजे हिस्ट्री मधलं ते पत्र सापडलेलं आहे. तर ते याच्याशीच रिगार्डिंग आहे. तर इट शोज हाऊ मायन्युटली शिवाजी महाराज टॉट अबाउट द डिसिप्लिन इन द आर्मी. तर सैन्याविषयीचं एक शिस्त होती, त्याच्याबाबत शिवाजी महाराज किती बारकाईने विचार करत. मायन्युटली म्हणजे किती बारकाईने त्यांची शिस्त सांभाळत किंवा लोकांचा विचार करत, हे ह्याच्यावरून दिसून येतं. इफ यू हॅरॅस अँड ट्रबल द सब्जेक्ट, त्यांनी लेटरमध्ये काय लिहिलं होतं, इफ यू हॅरॅस अँड ट्रबल द सब्जेक्ट बिलॉंगिंग टू डिफरंट कास्ट बाय रॉबिंग देम ऑफ देअर ग्रेन्स, फॉडर, ग्रास, व्हेजिटेबल एक्सेट्रा. म्हणजे जर तुम्ही फार्मर्सला किंवा सब्जेक्ट्स म्हणजे जनतेला घाबरवलं आणि त्रास दिला, वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्रास दिला, त्यांचे जर धान्य किंवा फॉडर म्हणजे जे जनावरांचं जे अन्न असतं, घास असतो, त्याला फॉडर बोलतात. ग्रास, गवत किंवा व्हेजिटेबल, भाज्या वगैरे ह्यांची जर चोरी केली तर, किंवा मग दोज सब्जेक्ट्स वुड लिव्ह देअर हाऊसेस अँड मायग्रेट एल्सवेअर. तर अशा जनतेने तिथून सोडून निघून जावं आणि कुठेतरी दुसरीकडे जाऊन म्हणजे स्थलांतर करावं. मायग्रेट म्हणजे काय, स्थलांतर, दुसऱ्या जागी जाऊन राहावं. मॅनी ऑफ देम वुड स्टार्व. असं केल्याने काय होईल, जर ते शेती सोडून निघून गेले तर काय होईल, मॅनी ऑफ देम स्टार्व टू डेथ. म्हणजे त्यातले खूप सगळे जे फार्मर्स असतील तर ते भुकेने मरून जातील. ती जनता जी असेल तर ती भुकेने मरून जातील. इट वुड बी ॲज इफ यू आर मोर ॲस्ट्रोशियस दॅन द मुघल्स. म्हणजे ते असं होईल की मुघलांपेक्षा सुद्धा जास्त अत्याचारी असं होईल. म्हणजे मुघलांपेक्षा जास्त त्रास दिलाय असं जनतेला वाटेल ना. हे जर सोल्जर्स, त्यांना आपल्याच देशातील सोल्जर्स जर जनतेला त्रास देऊ लागले किंवा लष्करी अधिकारी त्रास देऊ लागले, तर ते मुघल जे त्रास देत होते, अत्याचार करत होते, त्याच्यापेक्षा ते भयानक होतं. देअर वुड बी ग्रेट अप्रोर. म्हणजे त्याच्यापेक्षा भयानक असं दुसरं काही नाहीये असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे शिवाजी महाराजांनी असं पत्र लिहिलं होतं. पॉलिसी ऑफ टॉलरन्स. व्हॉइस इज ब्रेकिंग. आवाज ब्रेक होतोय का स्टुडंट्स? प्रथमेश सांगतोय आवाज ब्रेक होतोय. प्रथमेश, तू थोडस नेटवर्क मध्ये बस. कधी कधी डोअर क्लोज करून बसल्यावर किंवा खिडक्या बंद असतील तरी नेटवर्क क्लिअर येत नाहीये. तर शिवाजी महाराज किती बारकाईने विचार करत, म्हणजे जनतेची किती काळजी होती त्यांना, ह्या वेगवेगळ्या घटनांवरून आपल्या लक्षात येतंय. जसं जसं आपण लेसन रीड करतोय, जसं जसं समजून घेतोय, तसं तसं आपल्या लक्षात येतंय की शिवाजी महाराज किती बारकाईने विचार करत, जनतेच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीची सुद्धा काळजी घेतली जात. ओके, नेक्स्ट कोण रीड करणार आहे?
आत्ताच तर प्रद्युम्न नाव हे केलं होतं ना, चॅट बॉक्स मध्ये दिलं होतं. ओके, अजून मला नाव सांगा. मॅम प्रद्युम्नच मी नाव नाही घेतलं होतं मी वाचलेलं आता. अजून. हो, पण मी तुला वाचायला सांगितलं ना, त्याच्यासाठीच मी तुला आवाज देत होते. ओके, हा वाच आता पुढचा हा सहिष्णू वर्तन. महाराजांना ज्या सत्तांबरोबर संघर्ष करावा लागला त्यांपैकी आदिलशहा, मुघल आणि सिद्दी या सत्ता इस्लामी होत्या. मात्र त्यांच्याशी संघर्ष करताना महाराजांनी स्वराज्यातील मुसलमानांना आपले प्रजाजन मानले. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांच्या सैन्यात सिद्दी इब्राहिम हा विश्वासू सेवक होता. सिद्दी हिलाल हा महाराजांच्या सैन्यातील सरदार होता. स्वराज्याच्या महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते. शत्रूकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला असता तेथील मुस्लिम धर्मस्थळांना आधीपासून प्राप्त असलेल्या सोयी सवलती ते तशाच चालू ठेवत. त्यांच्या सहिष्णू धार्मिक धोरणाबद्दल समकालीन इतिहासकार खाफी खान लिहितो, शिवाजीने आपल्या सैनिकांसाठी असा सक्त नियम केला होता की मोहिमेवर असताना मशिदीला धक्का लावू नये. कुराणची एखादी प्रत हाती पडल्यास तिला पूज्यभाव दाखवून ती मुसलमान व्यक्तीच्या स्वाधीन करावी. ओके. तर सहिष्णुता धोरण म्हणजे दुसऱ्या जाती धर्मांविषयी शिवाजी महाराजांचं काय मत होतं, तर त्याला बोलतात सहिष्णू धोरण. सर्व धर्म समभावाचं जे एक हे असतं त्याला बोलतात सहिष्णुता, टॉलरन्स. तर महाराज हॅड टू स्ट्रगल अगेन्स्ट हिज एनिमीज, द आदिल शहा, द मुघल अँड द सिद्दीज. दे वेअर इस्लामिक पॉवर्स. तर ह्या सगळ्या इस्लामिक पॉवर होत्या, म्हणजे आदिलशहा, मुघल, सिद्दी हे सगळे मुस्लिम किंवा इस्लाम धर्मीय होते. While Maharaj struggled against them, he considered the Muslim in the Swaraj as his own subject. म्हणजे ह्या सगळ्यांबरोबर तर महाराजांचा संघर्ष चालूच होता, पण त्याचबरोबर स्वराज्यामधले जे मुस्लिम होते, आपल्या देशातले आधीपासून जे राहणारे मुस्लिम होते, तर ते त्यांना स्वतःची जनता मानत. म्हणजे आपल्या राज्यातले जे मुस्लिम आपल्यावरती चालून येणारे लढाई करणारे सुद्धा मुस्लिमच होते, पण ऍक्च्युअल आपल्या राज्यामधले जे मुस्लिम आहेत आधीपासून जे राहत होते ती तर महाराजांची जनता होती आणि ते स्वतःच्या जनतेप्रमाणेच वागवत. त्या मुसलमानांना ते आपल्या जनतेप्रमाणे वागवत. ऍट द टाइम ऑफ मीटिंग विथ अफजल खान, सिद्दी इब्राहिम वॉज ट्रस्टेड सर्वंट इन हिज आर्मी. तर अफजल खानाची भेट जेव्हा होणार होती त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा एक सेवक कोण होता, सिद्दी इब्राहिम. तर महाराजांच्या जे हे होतं म्हणजे अधिकारी होते त्याच्यामध्ये सुद्धा मुस्लिम लोक सुद्धा त्यांच्या सैन्यामध्ये होते, जसं की सिद्दी इब्राहिम. सिद्दी हिलाल वॉज अ सरदार इन द आर्मी ऑफ महाराज. तर महाराजांचा सुद्धा मुस्लिम हे जे असोसिएट होते त्यांच्यावरती पूर्ण विश्वास होता असं याच्यावरून दिसतं. जसं की सिद्दी हिलाल हा सरदार होता, आर्मी मधला सरदार होता. तसंच सिद्दी इब्राहिम हा सैन्यामधला एक सेवक होता. याच्यावरून असं दिसतं की महाराजांना म्हणजे मुस्लिम किंवा इस्लामिक धर्मियांविषयी सुद्धा तेवढंच प्रेम होतं. दौलत खान वॉज अन इम्पॉर्टंट ऑफिसर इन द नेव्ही ऑफ स्वराज. त्याचप्रमाणे दौलत खान हा नेव्ही मधला एक आर्मरातला एक महत्वाचा अधिकारी होता. तर हे सगळे इस्लामिक होते, मुस्लिम होते. महाराज फॉलोड द टॉलरंट रिलिजियस पॉलिसी. तर महाराजांनी सहिष्णुतेचं धोरण हे म्हणजे शत्रू सैन्याने जे जे प्रदेश त्यांनी जिंकून घेतले होते तिथे त्यांनी त्या त्या प्रदेशात मुस्लिम असतील तर ते
मॉस्क्यू मध्ये जाणार, म्हणजे मस्जिद मध्ये जर प्रे करण्यासाठी जातात, तर त्यांनी त्या फॅसिलिटीज त्यांना उपलब्ध करून दिल्या होत्या. शिवाजी महाराजांनी त्या फॅसिलिटीज होत्या त्यांच्यासाठी त्या उपलब्ध करून दिल्या होत्या. म्हणजे ते लोक त्यांची जी उपासना करण्यासाठी त्यांच्या ह्याच्यामध्ये जाऊ शकत होते, मुस्लिम प्लेसेस मध्ये जाऊ शकत होते. हीच कंटेम्पररी हिस्टोरियन खलीफ खान राईट्स अबाउट द टॉलरंट रिलिजियस पॉलिसी ऑफ महाराज. तर महाराजांच्या एका ही जी सहिष्णुताचे जे धोरण आहे त्याच्याविषयी एका इतिहासकार खाफी खान ह्याने लिहिलं आहे की शिवाजी हॅड फार्म स्ट्रिक्ट रूल्स फॉर हिज सोल्जर्स दॅट ड्युरिंग द कॅम्पेन्स. म्हणजे शिवाजी महाराजांनी एक स्ट्रिक्ट नियम बनवला होता, सैनिकांना एक स्ट्रिक्ट नियम करून दिला होता की जर दे शुड नॉट हार्म ड्युरिंग द कॅम्पेन्स दे शुड नॉट हार्म मॉस्क्यू. म्हणजे जर कॅम्पेन असेल म्हणजे मोहीम असेल, कुठे लढाई चालू असेल, तर त्यांनी तिथे जर मस्जिद असेल तर त्याला धक्का लावायचा नाही किंवा त्याला त्या मॉस्क्यूला धक्का नाही लागला पाहिजे किंवा ती पडली नाही पाहिजे. इफ दे केम इन पोझेशन ऑफ कॉपी ऑफ द होली कुरान दे शुड हँड ओव्हर द सेम विथ द रेव्हरन्स टू अ मुस्लिम. जर एखाद्या वेळेस त्यांच्या हाती कुराण लागलं, होली कुराण म्हणजे त्यांचं जे उपासनेचं बुक आहे, होली कुराण आपलं जसं भगवद्गीता आहे हिंदू धर्मीयांचं, तसं कुराण हे मुस्लिमांचं जे एक ग्रंथ आहे, तर हा जर त्यांच्या हाती लागला तर पूज्य भावाने तो मुस्लिमांना परत करण्यात यावा, असं महाराजांनी स्ट्रिक्ट नियम घालून दिले होते सैनिकांना. तर महाराजांचं सहिष्णुता धोरण कसं होतं बघा. तर महाराजा म्हणजे मुघलांबरोबरच त्यांची लढाई होती, मुस्लिमांसोबतच त्यांची लढाई होती, इस्लामिक पॉवर सोबत. तरी सुद्धा आपल्या राज्यातले जे मुसलमान होते त्यांच्याविषयी महाराज खूप म्हणजे काइंड होते, त्यांच्याविषयी ते दयाभाव दाखवत किंवा ते आपले स्वतःची जनता समजत त्यांना. अफजल खानाची मीटिंग जेव्हा होणार होती तेव्हा सिद्दी इब्राहिम त्यांचा एक ट्रस्टेड सर्वंट होता, म्हणजे विश्वासू सेवक होता. त्याचबरोबर सिद्दी हिलाल किंवा दौलत खान हे त्यांच्या सैन्यामध्ये होते. त्याचप्रमाणे महाराजांनी एक रिलिजियस पॉलिसी फॉलो करत होते, जसं की शत्रू सैन्यामध्ये शत्रूसोबत लढाई करताना त्यांनी म्हणजे जे प्रदेश जिंकून घेतले होते, शत्रूचे जे प्रदेश त्यांनी काबीज केले होते, तिथे जे होली प्लेसेस होते म्हणजे जसं मुस्लिम प्लेसेस मस्जिद वगैरे होते, तर त्यांनी सगळ्या जनतेला फॅसिलिटीज अवेलेबल करून दिल्या होत्या. त्याचप्रमाणे सैनिकांना एक स्ट्रिक्ट रूल करून दिले होते की कॅम्पेनच्या मध्ये जर मॉस्क्यूला धक्का नाही लागला पाहिजे किंवा मॉस्क्यू पडता कामा नये लढाईमध्ये, किंवा मग कुराणची एखादी प्रत मोहिमेमध्ये जर हाती आली तर ती पूज्य भावाने परत मुस्लिमांना परत करण्यात यावी, असे काही सहिष्णुता धोरण त्यांनी सांगितले होते सैनिकांना. ठीक आहे, अंडरस्टूड. आवाज येत नाही का कुणाला? व्हॉइस इज ब्रेकिंग. आवाज ब्रेक होतोय बाकीचे स्टुडंट. समटाइम. आदितीला तर बरोबर येतोय, पण क्लिअर आहे. ओके, एकदा क्लास लिव्ह करून जॉईन कर संजना. सहिष्णुता म्हणजे काय समजलं का? टॉलरन्स काय असतो, टॉलरन्स म्हणजे काय, सहिष्णुता म्हणजे काय समजलं? तर सर्व धर्मांना समान वागणूक देणे किंवा दुसऱ्या धर्मांचा सुद्धा तेवढाच आदर करणे, ह्याला बोलतात टॉलरन्स किंवा सहिष्णुता.
बाकीच्या जाती धर्माच्या लोकांचा आदर करणे किंवा दुसऱ्या धर्माचा आदर करणे मीन्स टॉलरन्स. सो जस्ट एक रिकॅप करूया आणि आपण क्लास संपूया. तर आपण स्टार्टिंगला पाहिलं की त्यांचे जे त्यांनी स्वराज्याचं सुराज्य निर्माण करण्यासाठी खूप सगळ्या धोक्यांना त्यांना सामोरं जावं लागलं. त्यांनी व्यवस्थित असं ऍडमिनिस्ट्रेशन डिसिप्लिन त्यांचं स्वराज्य असं त्यांनी निर्माण केलं होतं. याच्यामध्ये त्यांना खूप म्हणजे ग्रेव्ह डेंजर्सला सामोरं जावं लागलं तरी सुद्धा त्यांनी सुराज्याची स्थापना केली. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये एक चांगले ऑर्गनायझेशनल स्किल होते, संघटन कौशल्य होते, ज्याच्या जोरावर त्यांनी खूप सगळे प्रामाणिक आणि धाडसी साथीदार जमा केले होते. मग त्यांनी त्यांचे जीव धोक्यात घालून, हे जे सगळे साथीदार होते त्यांनी स्वतःचे जीव धोक्यात घालून स्वराज्यासाठी त्यांनी लढा दिला होता. आणि ते सुद्धा शिवाजी महाराज सुद्धा त्यांचे जे साथीदार होते त्यांची तेवढीच काळजी घेत. जसं की कान्होजी जेव्हा आजारी पडले होते त्यावेळेला त्यांनी त्यांच्या सक्त त्यांना तब्येतीकडे दुर्लक्ष न करण्याची ताकीद दिली होती. त्याचबरोबर जनतेसाठी सुद्धा ते तेवढेच काळजी घेत, जनतेची काळजी घेत. जसं की एखाद्या वेळेस एनिमीचं इन्व्हेजन झालं म्हणजे आक्रमण झालं तर अशा वेळेला त्यांची जी रयत होती त्यांना सेफ ठिकाणी शिफ्ट करणं किंवा मग हे जे ते ऑफिसर्सला स्ट्रिक्टली बजावून ठेवत की जनतेची काळजी घेतली जावी किंवा शिफ्टिंगचे जे सेफ प्लेस मध्ये त्यांना शिफ्ट करावं. ह्या सगळ्या गोष्टी त्या छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टींची सुद्धा तेवढ्याच तत्परतेने काळजी घेत. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेला त्रास झाला नाही पाहिजे असं त्यांचं धोरण असे. सैन्याविषयी धोरण होतं असं की त्यांनी सैन्याला सॅलरीज ज्या होत्या त्या कॅश मध्ये देण्यास सुरुवात केली. जसं जमिनीचे तुकडे किंवा जागीर दिले जात त्याऐवजी कॅश देण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे जे सैनिक लढाईमध्ये पराक्रम गाजवत त्यांच्यासाठी त्यांनी त्या सोल्जर्सला मानसन्मान दिला जात, सत्कार केला जात किंवा जखमी झालेल्या सैनिकांची काळजी घेतली जात असे किंवा जे दुसऱ्या राज्यातले शरण आलेले किंवा पकडले गेलेले सैनिक असत त्यांची सुद्धा काळजी घेतली जात किंवा त्याचबरोबर जे सोल्जर्स डाईड झालेत बॅटलमध्ये म्हणजे मरण पावलेत त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली जात. आणि सहिष्णुता धोरण आपण आत्ताच पाहिलं. ओके. Okay students, please revise the lessons. Please revise all the lessons. Okay. Homework I will upload it on a Google Classroom. Okay, bye everyone. Bye ma'am. Bye. Bye, teacher. Bye.